नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. यस, होय, वंचित अभी जिंदा है हे असं म्हणावं लागतंय नाईलाजाने. याचं कारण असं आहे की आता 24च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक पक्षांचा असा गैरसमज होतोय, समज म्हणूयात, गैरसमज म्हणूयात, की वंचित बहुजन आघाडी संपली. होय, त्यांची मतं जवळजवळ अर्ध्यावर आलेली आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष ज्याचे संस्थापक ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर हे आहेत, या पक्षाने मागच्या निवडणुकीत तुम्हाला आठवत असेल की भल्या भल्यांच्या छातीत धडकी भरवली होती. महाविकास आघाडी जी आत्ताची आहे त्यावेळची काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या किती जागा वंचितमुळे पडल्या किंवा किती लोक वंचितमुळे तिसऱ्या स्थानावर गेले हे आता नव्याने सांगायची गरज नाही. आणि अशी एवढी मोठी शक्ती जी महाराष्ट्राच्या काय देशाच्या राजकारणात तिसरी महाशक्ती बनू शकते, म्हणजे काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि नंतरची महाशक्ती बनू शकते, ती आता संपुष्टात आली आहे असा समज अत्यंत चुकीचा आहे. आणि मी हे का म्हणतोय याचं कारण आहे, नुकतीच एक घटना आपल्यासमोर आलेली आहे आणि ती घटना सांगण्यापूर्वी नुकतीच घटना म्हणजे मला मोह आवरला नाही पुन्हा व्हिडिओ बनवण्याचा. अनेकांचा आक्षेप आहे की मी सातत्याने दर 2-3 व्हिडिओनंतर वंचितवर व्हिडिओ का बनवतो, मला लाईक्स मिळतात म्हणून बनवतो का. शक्यता आहे त्यांना तसं वाटण्याची, पण मला व्हिडिओ बनवावा लागतोय याचं कारण आहे की इतकी मोठी ताकद असलेला वंचित बहुजन जी पार्टी आहे, VBA वंचित बहुजन आघाडी, इतकी मोठी ताकद असं का म्हणतोय की जी ताकद आपण अनुभवलेली आहे, मागच्या निवडणुकीमध्ये अनुभवली आहे ताकद, आणि तरी देखील ती ताकद विधायक कार्यासाठी किंवा विधायक गोष्टींसाठी एकत्र का येऊ शकत नाही आहेत असा मला प्रश्न पडतो नेहमी. आणि आंबेडकरवादी चळवळी यांना एक फुटीचा शाप आहे असं मला वाटतं. म्हणजे फुटीचा शाप आहे किंवा काही स्वार्थी नेते जेव्हा राजकारणात येतात तेव्हा ते आंबेडकरवादी चळवळींचा फायदा उठवतात, स्वतःचा स्वार्थ साधून घेतात आणि टाटा करतात. होय, असं नेहमीच घडत आलं. दलित ऐक्य किंवा आंबेडकरवादी चळवळींचं ऐक्य या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे हे प्रत्येक 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर आवाहन केलं जातं एकतेसंबंधी, मात्र ते जमत नाही काही स्वार्थी नेत्यांमुळे. आपला मुख्य विषय आहे तो वंचित अभी जिंदा है. याचं कारण सांगतो की वंचितची ताकद जी आहे, जी आपण पंचशिलाची ताकद देखील म्हणूयात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आणि मग आता बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांचे अनुयायी, यांच्यात खरोखर फूट पडली आहे का हा पहिला प्रश्न आपल्या मनात असेल. आणि ती फूट पडल्यामुळे मतदार त्यांच्यापासून दुरावले आहेत का. म्हणजे जवळजवळ यावेळी वंचितला मिळालेली जी मतांची संख्या आहे ती निम्म्यावर आलेली आहे, तर त्याच्यात फूट पडली आहे का. मतदार बाळासाहेब आंबेडकर यांच्यापासून दूर जात आहेत का असा दुसरा प्रश्न आहे. अजिबात नाही आहे. थोडासा गैरसमज झाला होता एवढं नक्की. होय, काँग्रेसने जे संविधान खतरे में हे जे अभियान छेडलं होतं किंवा संविधान बदलले जाणार आहे अशी जी हाकाटी केली होती, स्वाभाविक आहे की त्याला काही मतदार फसले. होय, फसले. आणि संविधानावरच्या प्रेमापोटी त्यांनी काँग्रेसला मतं दिली. आता काँग्रेसला का दिली. खरं तर संविधानाचं पालन करणारे वंचित आहे, त्यांना का मतं दिली नाही. तर साधी गोष्ट आहे. साधी गोष्ट आहे की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे सध्या तरी. आणि महाराष्ट्रामध्ये निवडून किती लोक येणार आहेत वंचितचे हा पहिला प्रश्न असेल. मग ते भारतीय जनता पार्टी जर संविधान बदलणार असेल त्यांना अडवू शकतील काय. नाही अडवू शकणार, कारण महाशक्ती झालेली नाही अजून. आणि मग त्या हेतूने जे BJPला अडवू शकतील ते काँग्रेस किंवा जी इंडिया आघाडी ते अडवू शकतील. आणि म्हणून वंचितच्या मतदारांनी, बघा किती साधी गोष्ट आहे, वंचितच्या मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं, काही ठिकाणी राष्ट्रवादीला केलं, काही ठिकाणी जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे त्यांना मतदान केलं. याचं कारण एकच आहे की त्यांचं संविधान प्रेम, संविधान बदललं जाऊ नये ही त्यांची
आशा हा त्यांचा हेतू. याचा अर्थ असा नाही की ते बाळासाहेब आंबेडकर यांच्यापासून तुटले. हा मुद्दा लक्षात घ्या. आता विधानसभेच्या निवडणुकीत संविधान बदलण्याचा मुद्दाच नाही. याचा कारण विधानसभेत कोणी निवडून आलं तरी संविधान बदलण्याचा अधिकार नाही, तो संसदेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमुळे तो धोका होता, आता तो धोका नाही. त्यामुळे जर काही लोकांना वाटत असेल की वंचितचे मतदार दुरावले आहेत तर तसं नाही, ते आता पुन्हा एकत्र येतील. होय, विधानसभेत पुन्हा एकत्र येतील. आणि मी काही लोक असं मगापासून म्हणतोय. एक ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सगळ्यात आधी प्रकाश आंबेडकर यांनी प्रचंड सावध होण्याची गरज आहे. त्यांच्या नावाभोवती जे वलय आहे, वंचितचं जे वलय आहे, ते वलय बघून काही लोक तुमच्याकडे येतात. काही लोक दाखवतात की आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, आम्ही तुमच्या बाजूने, किंबहुना पक्षप्रवेश देखील करतात. म्हणजे वसंत मोरेंचंच उदाहरण घ्या. ताजं व्हिडिओ बनवायचं कारण तेच आहे. वसंत मोरेंचंच उदाहरण घ्या की त्यांना आधी आमदार बनायचं होतं म्हणून त्यांनी शिवसेना सोडून गेलेले राज ठाकरे साहेब यांची मनसे यामधून बाहेर पडले. मनसेचे होते आणि मनसेमधून बाहेर पडले वसंत मोरे आणि त्यांनी आमदार पदासाठी आघाडीकडे याचना केली. मात्र त्यांना ते तिकीट मिळू शकलं नाही, दंगेकरांना मिळालं. त्यानंतर मग खासदार पदाच्या लालसेसाठी देखील त्यांनी प्रयत्न केलेच. आघाडीकडे प्रयत्न केले आणि त्यांना खासदार पदावर तिकीट मिळालं नाही. मग ते वंचितमध्ये सामील झाले आणि वंचितमध्ये सामील झाले. त्यांना आशा होती की आपण निवडून येऊ, पण निवडून येऊ शकले नाहीत ते. आता ते वंचितची प्रामाणिक आहेत का? म्हणजे बघा, संधी साध लोक कसे असतात. आधी मनसे सोडली संधी मिळावी म्हणून, मग संधी नाही मिळाली, मग वंचित जॉईन केली, वंचितला आले, वंचितमध्ये सामील झाले, खासदार पदासाठी उभे राहिले, पडले. आणि आता त्यांनी आज पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि संकेत आहेत की 9 तारखेला ते उभाटा गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सामील होणार आहे. संधी साधू आहेत की नाही? म्हणून मग अशी म्हटलं की प्रकाश आंबेडकरांनी अतिशय सावध होण्याची गरज आहे आणि व्यावहारिक निर्णय घेण्याची गरज आहे. संपलेला नाही पक्ष. विधानसभेत वंचितचे सगळे मतदार पुन्हा त्यांच्यासोबत आहेत. इतकंच काय, जर प्रकाश आंबेडकर यांनी योग्य पक्षाशी युती केली किंवा आघाडी केली, आघाडी तर शक्यच नाही आहे. आघाडी याचा अर्थ तुम्ही समजू शकता की उद्धव ठाकरेंनी त्यांना टाटा केलेला आहे. टाटा एका अर्थानेच आहे, कारण जागा वाटपामध्ये अजिबात प्रकाश आंबेडकर यांना गृहीत धरलं गेलं नाही किंवा त्यांना सन्मान मिळालेला नाही आहे. इतकंच काय, प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या काही नेत्यांना त्यांच्या मतदारसंघात पाठिंबा जाहीर केला वंचितने पाठिंबा दिला आहे. आणि तरी देखील अशा प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात निवडणूक हारण्यासाठी प्लॅन केला गेला. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाडायचं याच्याकरता व्यूहरचना आखली गेली आणि उमेदवार दिला गेला. त्यामुळं ही जी आघाडी मी म्हणतो आहे त्या आघाडीचा काही फायदा नाही. अतिशय स्वार्थी लोक आहेत. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत घडलं होतं की काँग्रेसने त्यांना निवडणुकीत पाडलं ठरवून मतभेदांमुळे व्यक्तिगत, आणि अर्थात व्यक्तिगत मतभेद चुका काँग्रेसच्याच होता आणि त्या मतभेदांमुळे पाडलं काँग्रेसने त्यांना. तोच वारसा पुढे चालवत आहे ना काँग्रेस. होय, तोच वारसा पुढे चालवत आहेत. आणि शरद पवारांच्या बाबतीत बोलायची गरजच नाही मला. सगळा इतिहास महाराष्ट्रासमोर आहे. शरद पवार कसे दलित ऐक्याच्या मध्ये खोडा घालतात, दलित ऐक्य होऊ देत नाहीत, किंवा आंबेडकरवादी मतांचा, आपण दलित म्हणण्यापेक्षा आंबेडकरवादी मतांचा, चळवळीचा कसा गैरफायदा घेत किंवा त्यांना वापरून घेऊन कसं सोडून देतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल मी तुम्हाला हे सुचवतोय का की भाजपसोबत जायला हवं? मी सुचवत काहीच नाही आहे. मी फक्त गंभीरपणे विचार करण्याला सांगतोय, कारण मतदार अजून कुठेही गेले नाहीत. वंचितचे मतदार त्यांच्यासोबत आहे. प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळेसच संविधान असं बदलता येत नाही असं का नाही सांगितलं ठणकावून? याचं कारण आहे, कारण तसं सांगितलं असतं तर ऑलरेडी प्रकाश आंबेडकरांना भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून हिणवलं जातंय, त्यांच्यावर आरोप केला जातोय. मग ते आरोप करणाऱ्यांच्या हातात आयतं कोलीत मिळालं असतं की बघा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बोलतायत प्रकाश आंबेडकर की संविधान बदललं जाऊ शकत नाही, म्हणजे ते बीजेपीचेच आहेत, बीजेपीची बी टीम आहे. म्हणून ते शांत बसले त्यावेळेला की त्यांनाही माहिती आहे खरं तर संविधान असं बदललं येणं शक्य नाही. हा, संविधानामधल्या काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकतो संविधानातल्या, आणि रिझर्वेशन तर अजिबात शक्यच नाही. नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलंय
की कोणीही रिझर्वेशन किंवा आरक्षण बंद करू शकत नाही. मग असं सांगितल्यानंतर आता व्यावहारिकपणे विचार करण्याची वंचितला गरज आहे असं मला वाटतं. वंचित अभिजिंदा आहे. वसंत मोरेंसारखे संधी साधू येतील जातील, पण आता प्रकाश आंबेडकर यांनी पारखी नजरेने आपल्या पक्षात येणारा माणूस किंवा नेता हा कुठल्या हेतूसाठी आलाय, नेमका त्याचा स्वार्थ काय हे ओळखायला पाहिजे. इथे साधे भोळेपणा कामाचा नाही आहे. प्रकाश आंबेडकर अत्यंत अनुभवी आहेत राजकारणात, त्यामुळं ते साधे भोळापणा केला असं म्हणण्यापेक्षा त्यांनी विश्वास ठेवला असं म्हणूया, आणि तो विश्वासघात झालाय त्यांचा. वसंत मोरे गेलेत किंवा जाणार आहेत असं म्हणत गेले नाहीत, पण चर्चा आलेल्या आहेत, भेटी झालेल्या आहेत आणि ते पक्क आहे. तर आता वंचित जिंदा आहे हे प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिलं पाहिजे, आणि ती एकटी त्यांची जबाबदारी नाही आहे, ती प्रत्येक आंबेडकरवादी चळवळीतल्या व्यक्तीची गरज आहे, त्यांची जबाबदारी आहे. संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, आणि त्याकरता वंचित पुन्हा एकदा नवीन जोमाने उभी राहील अशी मला आशा आहे. आणि ज्यांनी ज्यांनी वंचितला फसवलं, ज्यांनी ज्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी धोका केला किंवा विश्वासघात केला असं म्हणूया, त्यांना हे मतदार धडा शिकवतील अशी मला आशा आहे. पण विसरू नका, टायगर अभी जिंदा याच्या चालीवर असं म्हणता येईल, वंचित अभी जिंदा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.